नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्यांच्या पाठीवरून नुसता हात फिरवला तरी त्यांना खूप बरं वाटेल. पण तुझीच इच्छा आहे ना तुला दिसणाऱ्या गोष्टी खोट्या ठराव्यात. ही ठरेल. जोपर्यंत तुला गरज आहे तोपर्यंत मी इथेच थांबेन. Be a brave man. You are a fighter. I know it. We all know it. बाळ काकाकडे गेली होतीस ना? कसं आहे बाळ? काय झालं? प्रिया मी तुला काहीतरी विचारतोय. ठीक आहे. तिथे जाऊन काही उलट सुलट बोलून नाही आलीस ना? जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वसुधा काय काय झालं? मी तुला सांगितलं होतं हिला तरी पाठवू नकोस म्हणून. तू मला वचन दिलं होतंस तिथे जाऊन काही तमाशा करणार नाहीस म्हणून. नाहीच केलाय. मी अगदी शांतपणे बाळकाकाला आणि पूनम काकूला हे समजावण्याचा प्रयत्न केला की निखिलचा खून सुलेखानेच केलाय. प्रिया पुरे हे खरंय. ते खरंय? हे खरं असेल तर मला सांग. सुलेखाने स्वतःचा जीव घ्यायचा प्रयत्न केला असता? त्याचं उत्तर सोपं आहे बाबा. ती नाटक करत होती. प्रिया आता मात्र हद्द झाली. हा मी खरं तेच सांगते. प्रिया प्रिया मी तुला सांगतोय हे खूळ तुझ्या डोक्यातून लवकरात लवकर काढून टाक. आणि कोणावरती असे आरोप करता तुला काही वाटत नाही? तिला तसं करताना काही वाटलं नाही. थंडपणे जीव घेतला तिने. निखिलचा, मनीषाचा. वसुधा तू हिला इथून घेऊन जा. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही जरा गप्प बस ना तू आता. तुम्ही कितीही माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलात तरी मी हेच बोलत राहणार आहे. माझा जीव जाईपर्यंत किंवा तिनं माझा जीव घेईपर्यंत. पूनम या टेलिस्कोपची काही गंमत कळतच नाही बाबा मला. मगाचपासून प्रयत्न करतोय काही दिसतंय का पण हा नेहमी तासन तास बघत बसायचा ना तारे. माणूस गेल्यावर त्याचा तारा होतो ना.
मला दिसेल का ग तू? त्या सगळ्यांनी खूप आनंदाने सामावून घेतलं असेल म्हणा त्याला. किती प्रेम होतं त्याचं ताऱ्यांवर. तासन तास त्याला न्याहाळत खूप रमायचा तो. मला मला दिसेल. बरं ते नाही, अगदी अगदी थोड्या वेळा करता, काही मिनिटांकरता परत येऊन जाईल. आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी. Sorry for being such a bad father. नाही बाळ, you were not a bad father. No, I was. एवढा काही चांगला बाप नव्हतो मी. पण पुन्हा मला त्याला सांगायचंय की माझं किती प्रेम होतं त्याच्यावर. आहे. एकदा बट आय नो असं नसतं. पुन्हा आपलं ठरलं होतं तिघांनी आपण बाहेर जायचं, मोकळ्या गप्पा मारायच्या, सगळे गैरसमज दूर करायचे. सगळं राहिलंच का पूनम असं का झालं? पूनम, मी काय सांगू बाळ, माझ्याकडे सुद्धा फक्त प्रश्न आहेत रे. मग कुणाकडे आहे उत्तर? कदाचित देवाकडे सुद्धा नाही उत्तर. हे बस पूनम बस. आपलं काय ठरलंय पूनम? रडायचं? आपल्यासाठी कॉफी करून आण. श्रीराम श्रीराम.
हे काय मालक, मला हाक मारायची ना. अरे इथे खोलीतच जातोय. म्हणून काय झालं? हळू. बरं का विष्णू, तू आता वसईला जा. म्हणजे अरे तिथे वसईला आपली बरीच कामं पडली आहेत, ती कोण करणार? 4 दिवसांनी काही फरक नाही पडत मालक. चला. असं काय करतोस? मला इथे बराच वेळ लागू शकतो. पण तुमच्याशिवाय मी तिकडे एकटा कसा? प्रश्न विचारू नकोस. आधीच कमी आहेत का रे? आहेत मुलं माझी इथे, घेतील काळजी. बर. आणि 12व्या 13व्याला येणारच आहेस ना? हो. तेव्हा पुढचं ठरवू. कळलं का? पण तुम्ही असे एकटे फिरत जाऊ नका. हो. कोणाला तरी हाक मारत जा. हो रे बाबा. प्रिया, चल थोडंसं जेवून घे. नकोय मला. अगं असं काय करतेस? काल रात्रीपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस. चल 2 घास खाऊन घे. शुभ्रा तू जा इथून. उगाच मला समजवण्याचा आणि माझं मन वळवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला चिडायचं नाहीये तुझ्यावर. नाही पण तू चिड माझ्यावर. तुझा जो काही राग आहे ना तो तू माझ्यावर काढ. मग बघ तुला बरं वाटेल. असं काहीही होणार नाहीये. माझा राग तुम्हा सगळ्यांवर आहे, अख्ख्या जगावर आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून निखिलचा जीव घेतलाय. प्रिया, मग का विश्वास ठेवत नाही आहात माझ्यावर? मी इथे आतडी पिळवटून सांगते की सुलेखानेच निखिलला मारले, तरी तुम्ही मलाच का मूर्खात काढताय? शुभ्रा, तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. आपल्या निखिलचा खून झालाय आणि तो कोणी केला हे मला माहिती आहे ठामपणे. आणि ते माहिती असून मी काही करू शकत नाहीये. नाही कसं? एक गोष्ट मी करू शकते. मी ना सुलेखालाच मारून टाकते. प्रिया, जसं तिने निखिलला मारून टाकलं. शर्मिला का? हो, तिलाही मार. अगं तुम्ही आता आणि मग लटक फासावर. बोल ना, हे पुढचं पण बोल. ऐकतोय मी. ऐकतोय तुझी सगळी मुक्ताफळं. ही मुक्ताफळं नाहीयेत, सत्य आहे. सत्य हे आहे की तू सुलेखाच्या आईला भेटून आल्यापासून तुझं डोकं ताळ्यावर नाहीये. म्हणून असं मूर्खासारखं बडबडतेस काहीतरी. तुला एकच सांगतो, जोपर्यंत तुझं डोकं ताळ्यावर येत नाही ना, तोपर्यंत तू बाळकाकाच्या घरी जायचं नाहीस. आणि सुलेखाच्या तर आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. का रे सुलेखाची बाजू घेऊन एवढं भांडतोयस माझ्याशी? तुझं प्रेम आहे वाटतं अजूनही तिच्यावर एवढं. प्रिया, मूर्खासारखी बडबड बंद कर. आदिनाथ, प्लीज तुम्ही शांत व्हा. मी समजूत काढते ना तिची. तुम्ही प्लीज जा. समजावायला गरज आहे तिला समजावण्याची. आजपर्यंत तिचे खूप लाड केलेत ना, त्याचेच परिणाम आहेत हे. स्टार्ट बिहेविंग युअरसेल्फ प्रिया. प्रिया, शुभ्रा जा इथून. मी काय सांगते ते ऐकू. शुभ्रा, लीव्ह मी अलोन. तुला गेट आउट म्हणण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस. प्लीज जा. मला भूक लागली ना की मी जेवून घेईन.
काय हवं काय नको ते माझं मला कळतं. मला जगायचंय ना, खाईन मी. यू डोंट वरी. सुलेखा, हे सुलेखा, चल 2 घास खाऊन घेतेस का? हं? अगं असं करून कसं चालेल सुलेखा? काल पण तू काही खाल्लेलं नाहीयेस. कालपासून तुझ्या पोटात काही नाहीये. चल खाऊन घे 2 घास. हं, चल. आत्या, एक विचारू? तू आधी 2 घास खाऊन घे आणि मग काय ते विचार. हा, मला खरंच भूक नाही. सुलेखा, जाणारा गेला, राहिलेल्या ना जगराटीतून सुटका नाही. चल चल तू ऐक, 2 घास खा आणि मग माझ्याशी काय ते बोल. कुसुमात, खरंच मी इतकी वाईट आहे का हो? कोण म्हणतंय असं? माझी आई म्हणते. आणि आणि ती प्रिया, ती म्हणालीच की 4 लोकांसमोर. आता ती 4 लोक 8 जणांना सांगणार आणि मग अख्खं जगच मला वाईट म्हणणार. जग गेलं खड्ड्यात. आपण नाही जगाची पर्वा करू. आपल्यावर बेततं तेव्हा आपल्या मदतीला धावून येतं का कोणी? आणि तुझ्या आईचं म्हणशील ना, तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की तिच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. पण हा आजार संसर्गजन्य असतो हे नव्हतं मला माहिती. अगं त्या प्रियानं आणि निखिलनं तुझ्या आईला 4 दिवस लपवून ठेवलं होतं ना, तेव्हा या असल्या खुळचट कल्पना भरल्या असतील तिच्या डोक्यात. नाहीतरी त्या प्रियाला अक्कल थोडी कमीच आहे. 2 मुस्कटात दिल्या ना की मग सरळ येईल लाईनीवरती. आणि हे काम कोणी नाही केलं तर मलाच करावं लागणार आहे लवकरच. आणि कोणी काहीही म्हणू सुलेखा, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. विषय संपला. त्या तुमचा एवढा का विश्वास आहे माझ्यावर? मी तर तुमच्या रक्ताच्या नात्याची नाही हो. जे आहेत त्यांनी काय मोठं केलंय माझ्यासाठी? अगदी जन्म देणाऱ्या बापापासून पाडा वाचून दाखवावा लागेल मला. आणि मी काही मूर्ख नाहीये. इतकी वर्ष देवाची भक्ती केली. कोण खरं कोण खोटं हे ओळखण्याची शक्ती दिली मला देवानी. बरं ते जाऊ दे, तू खाऊन घे बरं काहीतरी. नाही आत्या, मला खरंच नको आहे. नाहीतरी मला आता निघायचंय. आता कुठे निघालीस? पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. मला चौकशीसाठी बोलवलंय त्या लोकांनी. मी येऊ का सोबत? कशाला? मी जाऊन येईन एकटी. तुम्ही थांबा इथे घरातच. दिला तुमची गरज आहे. मी सुद्धा खूप खचलीये ग सुलेखा. माझं आणि निखिलचं वाजायचं. रोज आमची भांडणं व्हायची, रोज आमचे वाद व्हायचे. त्याची आई गेल्यावरती मी अंगा खांद्यावरती खेळवलंय का त्याला? या हाताने भरवलाय त्याला. मी माझ्या हाताने गोधड शिवलंय त्याच्यासाठी. या हाताने थोपटून झोपवलंय त्याला. आणि आता तोच
असं रडून नाही चालायचं. कुणाला तरी अंग झटकून उभं राहायलाच हवं. आत्या, आता तुम्ही खरंच ग्रेट आहात. कोण मी? अगं कुणाला सांगू नकोस, हसतील लोक. कुणाला काही वाटतो आत्या, पण माझ्यासाठी तुम्ही ग्रेटच आहात. सुलेखा, ये लवकर ये बाळा.